रात्रीच्या त्या भयान शांततेत उघड्या खिडकीबाहेर पसरलेल्या मिट्ट काळोखाकडे पाहून अवघा 10 महिन्यांचा निखिल ज्या प्रकारे हवेत हातवारे करत कोणाला तरी आत बोलवत होता ते दृश्य पाहून मामीच्या काळजाचा ठोकाच चुकला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गार हवा आत यावी म्हणून लहान मामीने रात्रीची खिडकी उघडी ठेवली होती. पण आता त्याच खिडकीतून येणारी हवा तिच्या अंगावर काटा आणत होती. रात्रीचे 2 वाजले होते आणि संपूर्ण घर गाढ झोपेत बुडालेले असताना निखिलच्या अचानक मोठ्याने हसण्याचा आणि खेळण्याचा आवाज आल्याने मामीला जाग आली. तिने डोळे चोळत पाहिले तर निखिल गादीवर बसून खिडकीच्या बाहेर पाहत आनंदाने टाळ्या वाजवत होता. जणू काही तिथे उभी असलेली एखादी व्यक्ती त्याला खेळवत होती. मामीने घाबरत गादीवरून उठून खिडकीबाहेर डोकावले, पण तिथे दूरवर पसरलेल्या झाडाखेरीज आणि काळोखाखेरीज काहीच नव्हते. तिने पटकन निखिलला छातीशी घट्ट धरले, पण निखिलचे डोळे अजूनही त्याच रिकाम्या खिडकीकडे खिळले होते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते अस्वाभाविक हसू पाहून मामीच्या पाठीवरून एक थंड शिरशिरी धावून गेली. ती धावतच गेली आणि तिने तो लाकडी दरवाजा आणि खिडकी जोराने बंद केली. पण खिडकीची कवाडे एकमेकांवर आदळताच बाहेरून कोणीतरी खिडकीवर नखांनी ओरबडल्याचा तीव्र करकर असा आवाज आला. जणू कोणीतरी त्या खिडकीमागे उभे राहून आत येऊ बघत होते. मित्रांनो, तुम्हाला मी कधीही बनावट कथा सत्य अनुभव म्हणून सांगत नाही. आजचा हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सुशील सैंदाने यांनी स्वतःहून मला पाठवलेला आहे आणि ही त्यांच्या आयुष्यात घडलेली एक भीतीदायक घटना आहे. मी तो अनुभव शक्य तितक्या त्यांच्या मूळ शब्दांमध्ये आणि भावना जशाच्या तशा ठेवून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आजपासून जवळपास 26 वर्षांपूर्वीची ही खरी गोष्ट आहे. सन 2000च्या सुमारास आमचे कुटुंब ठाण्यातील घोडबंदर रोडजवळील एका गजबजलेल्या वस्तीत राहत होते. आमचे कुटुंब बौद्ध धर्मीय आहे आणि आमची विचारसरणी अत्यंत पुरोगामी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारी असल्याने आम्ही भूतखेत, अमानवी शक्ती किंवा कोणत्याही अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. माझे 2 मामा आहेत. त्यातील मोठे मामा ज्यांचे नाव संजीव आहे. संजीव मामांनी त्या काळात घरच्यांच्या विरोधात जाऊन अत्यंत हिमतीने लव्ह मॅरेज केले होते आणि त्यांच्या पत्नीला म्हणजेच माझ्या मामीला सन्मानाने घरी आणले होते. मामी दुसऱ्या जातीची म्हणजेच कोकणातील एका अस्सल मालवणी कुटुंबातील होती. सुरुवातीला जातीभेद आणि सांस्कृतिक फरकामुळे आमच्या बौद्ध कुटुंबात लग्न लावताना थोडा विरोध झाला, पण मामाच्या हट्टापुढे आणि मामीच्या स्वभावामुळे लवकरच सर्वांनी तिला मनापासून स्वीकारले आणि ती या कुटुंबाची लाडकी सून बनली. माझ्या या मामीचे नाव वैशाली होते आणि ती अत्यंत हुशार, धाडसी आणि प्रत्येक गोष्टीत नेहमी प्रथम क्रमांकावर राहणारी स्त्री होती. वैशाली मामीची बुद्धिमत्ता आणि तिचे शिक्षण एवढे उच्च होते की ती ठाण्यातील अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित अशा सिंघानिया हॉस्पिटलमध्ये मुख्य नर्स म्हणून रात्रपाळीला कामाला होते. हॉस्पिटलच्या ICU आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये तिची ड्युटी असायची, जिथे तिने अनेक गंभीर रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणले होते. वैज्ञानिक पार्श्वभूमी आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवामुळे मामीचे व्यक्तिमत्व परिसरातील इतर स्त्रियांपेक्षा खूप जास्त प्रभावी होते. घरची सगळी कामं स्वतः सांभाळून वैशाली मामी प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट करायची, कारण तिच्यात कमालीचा सुटसुटीतपणा आणि जिद्द होते. संजीव मामाच्या घरात तेव्हा त्यांची आई म्हणजेच माझी आजी, लहान मामा आणि वैशाली मामी असा मोठा परिवार एकत्र राहत होता. या मोठ्या कुटुंबाचा स्वयंपाक, स्वच्छता आणि सगळ्यांची काळजी घेऊन वैशाली मामी कधीच थकली नाही. मामीमध्ये अजून एक अप्रतिम गुण होता. ती रांगोळी खूप सुंदर काढायची. सणासुदीला किंवा घरात काही कार्यक्रम असेल तर तिच्या हाताने काढलेली रांगोळी पाहण्यासाठी गल्लीतले लोक आवर्जून यायचे. तिच्या बोटांमधून उमटणारी कलाकृती घरात जणू एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणायची. लग्नानंतर हे सर्व कौटुंबिक वातावरण सांभाळत असतानाच 2 वर्षांनी मामीला एक गोंडस मुलगा झाला. त्याचे नाव नयन ठेवण्यात आले. नयनच्या येण्याने घरात आनंद तर आला, पण वैशाली मामीवर आता एका लहान जीवाची अजून एक मोठी जबाबदारी वाढली होती. एकीकडे ही वाढती जबाबदारी आणि दुसरीकडे कुटुंबाचा खर्च भागवताना पैसे कमी पडू लागले होते, कारण संजीव मामांचा जमिनीचा व्यवसाय अजून म्हणावा तसा स्थिरावला नव्हता. तसेच लहान मामाही कमावता नव्हता. घरात आर्थिक चणचण जाणवू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी नोकरी असल्याचा फायदा घेऊन मामीने कुटुंबाच्या काही गरजांसाठी आणि नयनच्या भविष्यासाठी बँकेकडून कर्ज म्हणजेच लोन घ्यायला सुरुवात केली. लोनचे हप्ते आणि घराचा खर्च यामुळे तिच्यावर कामाचा ताण वाढला होता, पण ती खंबीरपणे उभी होती. मात्र हे कर्ज फेडण्यासाठी तिला अमानुष कष्ट करावे लागत होते. ते सिंघानिया हॉस्पिटलमध्ये कोणत्याही एका विशिष्ट शिफ्टवर थांबत नव्हती. जेव्हा जेव्हा वॉर्डमध्ये कोणाची सुट्टी असायची तेव्हा वैशाली मामी स्वतःहून ती ड्युटी आपल्या अंगावर घ्यायची. सलग 12-12 तासांच्या डबल शिफ्ट करणे तिच्यासाठी आता रोजचीच गोष्ट झाली होती. कधी सकाळी 6 वाजता घरातून निघालेली मामी रात्री उशिरा थकून भागून घरी यायची.
तर कधी लागोपाठ 3-3 रात्रपाळ्या करून तिचे डोळे सुजून लाल व्हायचे. घरी आल्यावरही तिला शांतता नव्हती. 2 वर्षाच्या लहानग्या नयनला दूध पाजणे, कुटुंबाचे जेवण बनवणे आणि पुन्हा काही तासांची झोप घेऊन हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डकडे धावणे, यात तिची शारीरिक आणि मानसिक ओढाताण होत होती. हॉस्पिटलमधील गंभीर रुग्ण, मृत्यूच्या छायेत तडफडणारे लोक आणि दुसरीकडे डोक्यावर असलेल्या कर्जाच्या व्याजाचा वाढता आकडा, या दोन्ही आघाड्यांवर ती एकटीच लढत होती. अतिश्रमामुळे तिची तब्येत खालावत चालली होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळे साचलेली होती. पण कुटुंबाला या गरिबीतून बाहेर काढण्याच्या जिद्दीने ती सलग डे आणि नाईट शिफ्ट्स ओढत राहिली. मात्र नियतीच्या मनात काहीतरी भयंकर घडायचे होते. ऑगस्ट 2001चा तो काळ होता. अचानक एका ऐतिहासिक आणि अत्यंत धक्कादायक घटनेने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडले. 26 ऑगस्ट 2001 रोजी घडलेली ही घटना ठाण्याच्या इतिहासातील अत्यंत काळी आणि थरकाप उडवणारी खरीखुरी घटना आहे. ठाण्याचे ढाण्या वाघ आणि शिवसैनिक ज्यांना धर्मवीर म्हणून पूजायचे, त्या आनंद दिघे साहेबांचा 25 ऑगस्टच्या पहाटे वंदना टाकीजवळ एका बससोबत भीषण अपघात झाला. त्यांच्या उजव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर आणि डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने सुनीतादेवी सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांची तब्येत स्थिर होती. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी 6:30च्या सुमारास साहेबांना अचानक पहिला हृदयविकाराचा भयंकर झटका आला आणि रात्री 10:30 वाजता दुसऱ्या मोठ्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. जशी ही बातमी हॉस्पिटल बाहेर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली, तसा लोकांचा संताप अनावर झाला. वैद्यकीय हलगर्जीपणामुळे साहेबांचा जीव गेला असा संशय धरून पिसाळलेल्या जमावाने सिंघानिया हॉस्पिटलवर हल्ला चढवला. त्यांनी अवघ्या काही मिनिटात ICU, महागडी वैद्यकीय उपकरणे आणि रक्तपेढी यांची बेसुमार तोडफोड करून संपूर्ण 200 बेडच्या अवाढव्य हॉस्पिटलला आग लावून दिली. आगीच्या ज्वाला इतक्या प्रचंड होत्या की वॉर्डमध्ये अडकलेले इतर निष्पाप रुग्ण आणि ड्युटीवर असलेल्या वैशाली मामीसारख्या परिचारिका आपला जीव मुठीत धरून बाहेर धावल्या. जमावाने अग्निशामक दलाच्या गाड्यांनाही आत जाऊ दिले नाही. वैशाली मामी सुद्धा त्या दिवशी ड्युटीवर होती. तिने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता काही रुग्णांना बाहेर काढले, पण तिच्या डोळ्यांदेखत ते अवाढव्य हॉस्पिटल जळून खाक झाले. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर ते नामांकित सिंघानिया हॉस्पिटल कायमचे बंद झाले आणि एका रात्रीत तिथे काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांच्या, कर्मचाऱ्यांच्या आणि परिचारिकांच्या नोकऱ्या गेल्या. ज्यामुळे वैशाली मामीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि भविष्याची गडद चिंता येऊन उभी राहिली. आता नोकरी गेल्यामुळे आणि बँकेचे लोन डोक्यावर असल्यामुळे वैशाली मामी प्रचंड मानसिक दडपणाखाली आली होती. घराची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती आणि संजीव मामा पैशांसाठी अत्यंत हताश झाले होते. नोकरी गेल्यानंतर वैशाली मामीच्या आयुष्यातील सुखाचे दिवस जणू एका रात्रीत संपले आणि घरात चिंतेचे काळे ढग दाटून आले. दर महिन्याला बँकेच्या लोनचे हप्ते भरणे, घराचा खर्च भागवणे दिवसेंदिवस अशक्य होऊ लागले. सुरुवातीला काही दिवस संजीव मामांनी आपल्या जमिनीच्या व्यवसायातून पैशांची जुळवाजुळव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण नशिबाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. त्यांचे ठरलेले व्यवहार ऐनवेळी रद्द होऊ लागले आणि हाती येणारा पैसा पूर्णपणे थांबला. वैशाली मामीने ठाण्यातील आणि इतर मुंबईतील अनेक लहान मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये नोकरीसाठी अर्ज केले. ती वनवन फिरली, पण आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूच्या त्या भयंकर प्रकरणामुळे आणि त्यानंतर झालेल्या तोडफोडीमुळे सिंघानिया हॉस्पिटलचे नाव प्रचंड बदनाम झाले होते. इतर हॉस्पिटल्सचे मॅनेजमेंट सिंघानिया हॉस्पिटलच्या जुन्या स्टाफला, विशेषतः त्या रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स आणि डॉक्टरांना आपल्याकडे नोकरीवर ठेवायला साफ नकार देत होते. कोणत्याही राजकीय वादात किंवा चौकटीच्या कटकटीत आपल्याला पडायचे नाही, याच भीतीपोटी अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी वैशाली मामीचे उच्च शिक्षण आणि अनुभव असूनही तिच्यासाठी आपले दरवाजे कायमचे बंद केले. एका नामांकित हॉस्पिटलची मुख्य नर्स असलेल्या वैशालीला या वाईट बदनामीमुळे एका रात्रीत पूर्णपणे डावलले गेले, ज्यामुळे तिची उरली सुरली आशाही संपली आणि घरातील गरिबी आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली. परिस्थिती इतकी खालावली की घरात रोजच्या भाजीपाल्यासाठी आणि नयनच्या औषधांसाठी सुद्धा शेजाऱ्यांकडे हात पसरण्याची वेळ आली. ज्या वैशाली मामीने नेहमी स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले घर सांभाळले होते, जिला प्रत्येक गोष्टीत नेहमी प्रथम येण्याची सवय होती, तिच्यासाठी आता एक रुपया खर्च करणे सुद्धा खूप कठीण झाले होते. बँकेचे वसुली अधिकारी रोज घराबाहेर येऊन उभे राहू लागले. दारात लोकांसमोर ओरडून थकीत हप्त्यांची मागणी करू लागले, ज्यामुळे समाजात आणि गल्लीत कुटुंबाची प्रचंड नाचक्की होऊ लागली. लोनच्या या मानसिक त्रासाने आणि सततच्या अपमानकारक वागणुकीने वैशाली मामी आतून पूर्णपणे खचून गेली. रात्रीच्या वेळी घरात फक्त पैशांच्या कमतरतेवरून वाद होऊ लागले. संजीव मामा हताश होऊन डोक्याला हात लावून बसायचे, तर लहानगा नयन भुकेने रडायचा. लहान मामाही त्या काळात नोकरी शोधण्यासाठी बाहेर गावी गेला. कुटुंबाचे हे विदारक दृश्य मामीच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी ती खंबीर स्त्री या कौटुंबिक आणि आर्थिक दलदलीत स्वतःला पूर्णपणे हरवून बसली होती.
लोनचे हप्ते थकल्यामुळे बँकेकडून जप्तीची अंतिम नोटीस आली आणि त्या रात्री घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. वैशाली मामीने रात्रीच्या त्या भयानक शांततेत आपल्या चिमुरड्या नयनच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. स्वतःचे सर्वस्व पणाला लावूनही जेव्हा ती आपल्या मुलाला आणि कुटुंबाला या गरिबीतून बाहेर काढू शकली नाही, तेव्हा तिच्या मनात पराकोटीचा हताशपणा दाटून आला. अत्यंत टोकाच्या मानसिक दडपणाखाली आणि विवंचनेतून घरात कोणीही नसताना तिने एका खोलीत जाऊन कीटकनाशक औषध म्हणजेच विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. वैशाली मामीचा तो करुण अंत आणि तिची ती आत्महत्या संपूर्ण कुटुंबाला जन्मभराची जखम देऊन गेली आणि संजीव मामाच्या खांद्यावर अवघ्या 2 वर्षाच्या नयनची अथांग जबाबदारी टाकून ती या जगातून कायमची निघून गेली. वैशाली मामीच्या जाण्याने संजीव मामांचे संपूर्ण आयुष्य जणू एका क्षणात उद्ध्वस्त झाले होते. जी पत्नी त्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभी होती, जिने कधीच कोणतीही तक्रार न करता घराला गोकुळासारखे सांभाळले होते, ती आज केवळ पैशांच्या चणचणीमुळे आणि लोनच्या मानसिक त्रासामुळे त्यांना सोडून गेली होती. हा विचार मामांना आतून पोखरत होता. नयन इतका लहान होता की त्याला त्याची आई आता या जगात नाही हे समजण्याचेही वय नव्हते. तो दिवसातून अनेकदा घराच्या मुख्य दाराकडे पाहत मम्मी मम्मी म्हणून रडायचा आणि त्याची ती आर्त हाक ऐकून संजीव मामांच्या काळजाचे तुकडे व्हायचे. मामा रात्रीच्या वेळी नयनला आपल्या छातीशी घट्ट धरून तासनतास ढसाढसा रडायचा, कारण खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांना वैशाली मामीचा वावर जाणवायचा. तिने नीटनेटकी ठेवलेली भांडी आणि तिचा तो प्रेमळ आवाज त्याच्या कानात सतत गुंजन करत राहायचा. दिवस सरत होते, पण संजीव मामा आणि नयनचे हे भावनिक आयुष्य दिवसेंदिवस अधिकच खडतर आणि वेदनादायी होत चालले होते. बँकेचे वसुली अधिकारी वैशाली मामीच्या मृत्यूनंतरही घरात येऊन पैशाची मागणी करायचे, तेव्हा मामा त्यांना हात जोडून माझी पत्नी गेली, आता तरी आम्हाला जगू द्या अशी भीक मागायची. पण त्या निर्दयी व्यवस्थेला कोणाच्या अश्रूंची पर्वा नव्हती. नयन आता आईच्या दुधासाठी आणि माईसाठी सतत आजारी पडू लागला होता. त्याला सांभाळताना संजीव मामांना स्वतःचे खाणेपिणे आणि व्यवसायाकडे लक्ष देणे पूर्णपणे अशक्य झाले होते, ज्यामुळे घरातील गरिबी अजूनच वाढत गेली. काही वेळा जेव्हा नयन खूप रडायचा तेव्हा संजीव मामा वैशाली मामीच्या जुन्या साड्या बाहेर काढायचे आणि त्या साड्या नयनच्या अंगावर पांघरायचे. तेव्हा कुठे त्याला तो आईचा स्पर्श समजून शांत झोपायचा. या भावनिक दलदलीत जगत असताना संजीव मामांच्या मनात एका बाजूला वैशालीला वाचवू न शकल्याचे प्रचंड नैराश्य होते, तर दुसऱ्या बाजूला नयनच्या अंधकारमय भविष्याची भयंकर भीती होती. पण या सगळ्या अत्यंत दुःखद आणि भावनिक वातावरणातच त्या घरात आणि आसपासच्या परिसरात एक अतिशय विचित्र आणि थरकाप उडवणारा बदल घडू लागला. वैशाली मामीला या जगातून जाऊन अवघे काहीच दिवस झाले असतील, तोच आजूबाजूच्या शेजाऱ्यांना आणि कॉलनीतील लोकांना ती अचानक दिसायला लागली. कधी रात्रीच्या मिट्ट काळोखात ती घराच्या पुढच्या ओट्यावर पांढऱ्या साडीत मान खाली घालून बसलेली असायची, तर कधी मध्यरात्री संजीव मामांच्या खोलीच्या उघड्या खिडकीतून आत डोकावताना तिची ती फिकट काळी आकृती लोकांना स्पष्ट दिसायची. वस्तीतल्या अनेक लोकांनी रात्रीच्या शांततेत त्या घराच्या आसपास एक काळी सावली फिरताना पाहिली होती आणि त्या सावलीच्या तोंडून अत्यंत आर्त रडकुंडीला आलेला नयन नयन असा खोल घुमणारा आवाज त्यांनी ऐकला होता. हे सगळे पाहून आजूबाजूचे लोक भयभीत झाले होते आणि त्या प्रत्येकाला आता कळून चुकले होते की वैशाली मामी आपल्या पोटच्या गोळ्यासाठी, आपल्या लहानग्या नयनसाठीच या जगात परत आली होती. तिचा तो अपूर्ण राहिलेला आत्मा आपल्या मुलाच्या मायेपोटी अजूनही याच भूतलावर भटकत होता. काही दिवसांनंतर बाहेरच्या लोकांना मिळणारे तिचे हे भयानक दर्शन हळूहळू थांबले खरे, पण घरच्यांसाठी मात्र हा थरार अधिकच तीव्र आणि वैयक्तिक झाला होता. नयन जसा जसा मोठा होत गेला तसतसे त्याला अधूनमधून अत्यंत विचित्र आणि भयानक भास होऊ लागले. कधी मध्यरात्री 2 वाजता संपूर्ण घर शांत असताना अचानक नयनच्या खोलीतून कोणीतरी प्रचंड वेदनेत आणि भीतीने ओरडल्याचा आवाज यायचा, ज्यामुळे संजीव मामा दचकून जागे व्हायचे. मामा धावत नयनच्या खोलीत जायचे, तर नयन डोळे मोठे करून घामेघाम होऊन भिंतीच्या एका कोपऱ्याकडे बोट दाखवून थरथर कापत असायचा. याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे अनेकदा सकाळी उठल्यावर नयनला बाथरूमच्या किंवा खोलीतल्या आरशावर त्यावर साचलेल्या धुक्यासारख्या वाफेवर त्याचे स्वतःचे नाव नयन असे कुणीतरी नखांनी खरवडून लिहिल्यासारखे स्पष्ट दिसायचे. आरशावरचे ते नाव पाहून नयनच्या काळजाचा ठोकाच चुकायचा, कारण घरात संजीव मामा आणि तो सोडून तिसरे कुणीच नव्हते. आजी लहान मामाकडे थोडे दिवस राहायला गेली होती. संजीव मामा नयनला समजवण्याचा प्रयत्न करायचे की हा केवळ त्याच्या मनाचा भ्रम आहे, पण जेव्हा जेव्हा नयन एकटा असायचा तेव्हा त्याला खोलीच्या कोपऱ्यातून पाठीमागून कोणीतरी त्याच्या पाठीवर थंडगार हात ठेवल्याचा स्पष्ट स्पर्श जाणवायचा. खोलीत अचानक उन्हाळ्याच्या दिवसातही बर्फासारखी थंडी पसरायची आणि हवेत सिंगाने हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या औषधांचा आणि जळण्याचा तोच परिचित दर्प घोंगावू लागायचा.
जणू काही वैशाली मामीचा तो अशांत आत्मा आजही नयनच्या अवतीभोवती वावरत होता आणि आपल्या मुलाला काहीतरी सांगण्याचा, त्याला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत होता, ज्याच्या भयावह परिणामांची कल्पना संजीव मामांनाही नव्हती. त्यानंतर जवळजवळ 1 वर्षाचा काळ निघून गेला आणि त्या दुःखाच्या सावलीतून सावरत असतानाच घरात एक नवीन पर्वाची सुरुवात झाली. आता लहान मामाला ठाण्यातच नोकरी लागली होती. लागोलाग लहान मामाचे लग्नही ठरले. घरातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अत्यंत साधेपणाने त्यांचे लग्न पार पाडण्यात आले. पण लग्नानंतर काहीच दिवसात कौटुंबिक मतभेद आणि जागेच्या अभावामुळे घराला मध्यभागी एक लाकडी पार्टिशन म्हणजेच भिंत घालून लहान मामा आपल्या नवीन मामीसोबत त्याच घरात वेगळा राहू लागला. एकाच छताखाली आता 2 वेगळी विश्व तयार झाली होती. एका बाजूला संजीव मामा आपल्या नयनला घेऊन वैशाली मामीच्या आठवणीत जगत होते, तर दुसऱ्या बाजूला लहान मामा आपल्या नव्या संसाराची घडी बसवत होते. लग्न होऊन वर्ष पूर्ण होताच लहान मामाच्या संसारात एक गोड चिमुरड्याचे आगमन झाले आणि त्याचे नाव अत्यंत प्रेमाने निखिल ठेवण्यात आले. निखिलच्या येण्याने घरामध्ये पुन्हा एकदा लहान मुलाच्या रडण्याचा आणि खेळण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून भिंतीच्या पलीकडे राहणाऱ्या संजीव मामांना जुन्या दिवसाची आठवण यायची. पाहता पाहता दिवस सरकले आणि निखिल आता 6 ते 7 महिन्यांचा झाला होता. संजीव मामा आणि नयन लग्नानिमित्त दुसऱ्या गावी गेले होते. उन्हाळ्याचे कडक दिवस असल्याने रात्रीच्या वेळी घरात प्रचंड उकाडा आणि घुसमट व्हायची. म्हणून त्या रात्री लहान मामीने खोलीत छान गार हवा यावी आणि निखिलला शांत झोप लागावी म्हणून आपल्या बेडशेजारील लाकडी खिडकी सताड उघडी ठेवली होती. बाहेर नौपाड्याच्या त्या भागात रात्रीची शांतता पसरली होती आणि मंद वारा सुटला होता. रात्रीचे बरोबर 2 वाजले असतील जेव्हा संपूर्ण ठाणे शहर आणि घरातील सर्व लोक गाढ झोपेत बुडालेले होते. तेव्हा अचानक लहान मामीची झोपमोड झाली. त्या भयान शांततेत तिला रात्रीच्या त्या प्रहरात निखिलचा अचानक खेळण्याचा आणि अत्यंत जोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. मामीने दचकून डोळे उघडून पाहिले तर अवघा 6 ते 7 महिन्यांचा निखिल गादीवर पालथा पडण्याऐवजी उठून बसला होता आणि आनंदाने टाळ्या वाजवत होता. इथपर्यंत ठीक होते, कारण लहान मुले कधी कधी रात्री जागी होतात. पण मामीच्या काळजाचा ठोका तेव्हा चुकला जेव्हा तिने पाहिले की निखिल त्या सताड उघड्या ठेवलेल्या खिडकीबाहेरील मिट्ट काळ्या अंधाराकडे एकटक बघत होता. त्या अथांग काळोखात कोणीतरी उभे असल्यासारखे निखिल आपले दोन्ही छोटे हात हवेत उंचावून त्या रिकाम्या खिडकीकडे बघून कुणाला तरी ये ये असे हातवारे करून आत बोलवत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे ते अस्वाभाविक गोठवून टाकणारे हसू पाहून लहान मामीच्या अंगावर काटा आला. तिने थरथरत्या हाताने लाईट सुरू केला, पण त्या मंद प्रकाशात तिला जे दृश्य दिसले त्याने तिच्या छातीची धडधड तिला स्पष्ट कानात ऐकू आले. खिडकीबाहेरील त्या मिट्ट काळ्या अंधारातून एक प्रचंड दाट कोळशासारखी काळी सावली हळूहळू पुढे सरकत होती. ती केवळ एक सावली नव्हती, तर तो एक मानवी आकार होता. तिचे केस विस्कटलेले होते आणि डोळे अत्यंत क्रूर पांढरेफटक दिसत होते. ती काळी सावली खिडकीच्या लाकडी चौकटीला धरून आत वाकत होती आणि तिची ती लांब हाडांची काळी बोटे निखिलच्या दिशेने पुढे सरकत होती. जणू काही ती निखिलला स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत होती. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या सावलीच्या चेहऱ्यावरून आणि अंगावरून सिंगाने हॉस्पिटलमध्ये लागलेल्या त्या आगीसारखा जळालेल्या मांसाचा आणि उग्र औषधांचा तीव्र दुर्गंध खोलीत पसरू लागला होता. लहान मामीचे पाय भीतीने जमिनीला खिळले होते. तिच्या घशातून किंचाळी निघत नव्हती, कारण ती काळी सावली अत्यंत थंड आणि मृत आवाजात ओठ न हलवता फक्त फुसफुसल्यासारखी बोलत होती. निखिल मात्र त्या काळ्या आकृतीकडे पाहून संमोहित झाल्यासारखा अधिकच जोरात हसत खिडकीच्या टोकाकडे सरकू लागला होता. लहान मामीने अत्यंत हिमतीने बेडवरून झेप घेतली आणि निखिलला खिडकीच्या कडेवरून मागे खेचले. पण त्याच क्षणी त्या काळ्या सावलीने खिडकीच्या लाकडावर आपल्या तीक्ष्ण नखांनी अत्यंत जोराने ओरबाडले. तो खरडल्यासारखा तीव्र आवाज रात्रीच्या शांततेत संपूर्ण घरात घुमला आणि त्या खोलीतील विजेचा दिवा एका झटक्यात फुटला, ज्यामुळे पुन्हा खोलीत अंधार झाला. त्या आकृतीच्या भयानक आवाजाने आणि लहान मामीच्या ओरडण्याने आजी आणि लहान मामा धावतच खोलीबाहेर आले. लहान मामाने जेव्हा खोलीचा दरवाजा जोराने उघडला तेव्हा खोलीत बर्फासारखी थंडी पसरली होती आणि खिडकीची दोन्ही लाकडी कवाडे आपोआप प्रचंड वेगाने एकमेकांवर आदळत होती. जणू काही बाहेर वादळ सुटले होते. लहान मामाने खिशातून टॉर्च काढून खिडकीच्या दिशेने प्रकाश टाकला, पण तिथे कोणीच नव्हते. बाहेर झाडांच्या पानांची संत हालचाल आणि नौपाड्याच्या त्या गल्लीतील पसरलेला रिकामा मिट्ट काळोख याशिवाय टॉर्चच्या प्रकाशात दुसरे काहीच दिसले नाही. तो अंगावर काटा आणणारा दुर्गंध आणि नखांनी ओरबडण्याचा आवाज एका क्षणात हवेत विरून गेला होता. जणू काही तिथे काहीच घडले नव्हते. संपूर्ण खोलीत फक्त निखिलच्या रडण्याचा आणि लहान मामीच्या धापा टाकण्याचा आवाज येत होता. सकाळी सूर्य उगवताच रात्रीच्या त्या भयान अंधाराची जागा कोवळ्या उन्हाने घेतली. पण लहान मामीच्या मनातील ती भयंकर भीती कमी झाली नव्हती.
तिने सकाळी उठून लहान मामाला रात्रीचा घडलेला सर्व प्रकार अत्यंत तपशीलवार आणि घाबरलेल्या आवाजात सांगितला. तिने खिडकीबाहेर दिसलेली ती काळी सावली, निखिलचे ते हसणे आणि नखांनी लाकूड खरडण्याचा तो भयानक आवाज या सगळ्या गोष्टी मामासमोर मांडल्या. त्यावर लहान मामा अगदी सहजपणे हसला आणि वैज्ञानिक विचारांचा वारसा सांगत एवढंच बोलला, तू खूप जास्त विचार करतेस. लहान पोरं निरागस असतात. रात्री उन्हाळ्यामुळे त्याची झोपमोड झाली असेल, त्याला जाग आली असेल आणि तो स्वतःच्याच नादात हवेत हातवारे करून खेळत असेल. तिथे दुसरं काहीच नव्हतं. उगाच मनात असले भूताकेतांचे विचार आणून स्वतःला आणि बाळाला घाबरवू नकोस. असे बोलून लहान मामाने हसण्यावरीने तो विषय तिथेच निकाली लावला आणि कामासाठी तो घराबाहेर पडला. लहान मामाने जरी या गोष्टीवर विश्वास ठेवला नसला तरी लहान मामीच्या मातृत्वाने तिला येणाऱ्या मोठ्या संकटाची पूर्वकल्पना दिली होती. तिने जरी पतीच्या शब्दाला मान दिला तरी मनातून ती पूर्णपणे सावध झाली होती. तिने खबरदारी म्हणून आता रात्री कितीही उकाळा असला, प्रचंड घाम येत असला तरी खिडकी उघडी ठेवायचा वेडेपणा कधीच केला नाही. उन्हाळ्याच्या कितीही कडक रात्री आल्या तरी ती खिडकीची दोन्ही लाकडी कवाडे घट्ट बंद करून त्यांना आतून कडी लावून घ्यायची आणि नयन व निखिलला आपल्याजवळ घेऊन झोपायची. पण नियतीच्या मनात काही वेगळाच आणि अत्यंत भयंकर खेळ चालला होता. काही दिवसानंतर लहान मामाला एका अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यासाठी आणि लग्नासाठी 2 दिवसांकरता कोकणातील गावी जावे लागणार होते. लहान मामी घरात निखिलसोबत एकटीच राहणार असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून मामाने माझ्या आजीला म्हणजेच मामाच्या वृद्ध आईला त्या 2 रात्री त्यांच्या घरात झोपायला सांगितले. आजी तिथे असल्यामुळे लहान मामीला थोडे मानसिक बळ मिळाले आणि त्या रात्री सर्वजण जेवण करून शांतपणे झोपी गेले. नेमके त्याच रात्री घड्याळात जेव्हा रात्रीचे बरोबर 2 वाजले होते आणि संपूर्ण परिसरात मिट्ट काळोख आणि भयान शांतता पसरली असताना अचानक बंद असलेल्या त्या लाकडी खिडकीवर अतिशय संत आणि खोल आवाजात टकटक असा आवाज आला. गाढ झोपेत असलेल्या लहान मामीची झोपमोड झाली. पण गावी गेलेल्या पतीच्या काळजीमुळे आणि झोपेच्या तीव्र अंमलात ती पूर्णपणे भांबावून गेली होती. तिच्या बुद्धीवर जणू काही अमानवी गारूड झाले होते. तिने मागे पुढे कोणताही विचार न करता रात्रीच्या वेळी खिडकी न उघडण्याचा स्वतःचाच नियम विसरून ती लाकडी खिडकी उघडून दिली. जशी खिडकी उघडली गेली तसा खिडकी बाहेरून स्मशानातील बर्फासारखा गोठवून टाकणारा प्रचंड थंड हवेचा एक जळजळीत झोत थेट मामीच्या अंगावर आला. त्या हवेमध्ये आगीत जळालेल्या मांसाचा आणि सिंगानिया हॉस्पिटलमधील औषधांचा तोच तीव्र दुर्गंध होता. त्या मानवी आणि थंड स्पर्शाने लहान मामीच्या शरीरातील अवसान गळाले. तिचे डोळे पांढरे झाले आणि ती एका क्षणात जमिनीवर कोसळून तिथेच बेशुद्ध पडली. सकाळी जेव्हा सूर्य डोक्यावर आला तेव्हा कुठे लहान मामीला जाग आली. पण ती जेव्हा उठली तेव्हा ती पूर्वीची निरागस स्त्री राहिली नव्हती. तिने दोन्ही हातांनी आपले डोके घट्ट पकडले होते कारण तिच्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या आणि तिचे शरीर जणू स्वतःच्या नियंत्रणात नव्हते. तिचे डोळे लाल आणि फिकट झाले होते आणि चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर, अनोळखी आणि हिंसक भाव आले होते. वैशाली मामीचा तो अतृप्त जळालेला आत्मा खिडकी उघडताच लहान मामीच्या शरीरात पूर्णपणे प्रविष्ट झाला होता. तिचे संपूर्ण अस्तित्व आता त्या अमानवी शक्तीने आपल्या ताब्यात घेतले होते. म्हणजेच ती आता पूर्णपणे पोजेस झाली होती. आजीने जेव्हा खोलीत येऊन तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लहान मामीने मान विचित्र कोनात फिरवून आजीकडे पाहिले आणि तिच्या तोंडून मालवणी भाषेचा टोन असलेला एक अत्यंत खोल करडा आवाज उमटला. तो आवाज ऐकून आजीच्या काळजाचा ठोकाच चुकला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लहान मामा गावाहून परत आला तेव्हा त्या घरातील वातावरण कमालीचे बदललेले आणि थरकाप उडवणारे झाले होते. लहान मामी एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिचे डोळे सुजलेले आणि लालभडक झाले होते. जणू काही ती कित्येक दिवसांपासून जागी होती. तिची ही अवस्था पाहून आणि आजीने दिलेल्या प्राथमिक कल्पनेमुळे घाबरलेला मामा तिला तातडीने ठाण्यातील एका नामांकित डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यावर लहान मामीने अत्यंत थरथरत्या आवाजात आणि भीतीने व्याकुळ होऊन रात्री घडलेली ती संपूर्ण हकीकत डॉक्टरांसमोर मांडली. ती म्हणाली की खिडकीवर टकटक आवाज झाला आणि खिडकी उघडताच एक बर्फासारखा थंड हवेचा झोत तिच्या शरीराच्या आरपार गेला आणि त्यानंतर तिचे स्वतःच्या शरीरावर नियंत्रण सुटले. पुढचे तिला काहीही आठवत नव्हते. लहान मामा सुद्धा खुर्चीवर बसून हे सर्व शांतपणे ऐकत होता. परंतु विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केलेल्या त्या डॉक्टरांनी लहान मामीच्या या अनुभवावर अजिबात विश्वास ठेवला नाही. डॉक्टरांनी मामीकडे एक कटाक्ष टाकला आणि मामाला बाजूला घेऊन सांगितले की हा कोणताही भूताकेताचा प्रकार नसून नोकरी गेलेल्या वैशाली मामीच्या आत्महत्येमुळे घरात जे दुःखाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचा हा मानसिक परिणाम आहे. याला वैद्यकीय भाषेत एन्झायटी अटॅक किंवा हॅल्युसिनेशन म्हणतात. लहान मामानेही नेहमीप्रमाणे आपल्या पुरोगामी आणि बौद्ध विचारांचा दाखला देत डॉक्टरांच्या होला हो मिळवले. त्याने मामीवर विश्वास ठेवण्याऐवजी तिलाच वेळात काढले आणि तो म्हणाला,
मी तुला आधीच सांगितलं होतं ना की हे तुझ्या मनाचे खेळ आहेत। आता डॉक्टरांनीही सिद्ध केलं आहे। डॉक्टरांनी स्वतःच्या पतीने आपल्यावर अविश्वास दाखवल्यामुळे लहान मामी आतून अत्यंत असहाय झाली, पण तिच्या शरीराचा ताबा घेतलेल्या त्या अमानवी शक्तीला मात्र हाच त्यांचा अहंकार आणि अतिशहानपणा हवा होता। डॉक्टरांनी काही झोपेच्या आणि मानसिक तणाव कमी करण्याच्या गोळ्या लिहून दिल्या आणि त्यांना घरी पाठवले। घरी परत येत असताना लहान मामीच्या चेहऱ्यावर अचानक एक अत्यंत थंड क्रूर हसू उमटले, पण मामाचे तिकडे लक्ष नव्हते। डॉक्टरांच्या गोळ्यांमुळे तात्पुरता फरक पडल्यासारखे वाटले आणि पाहता पाहता असेच काही महिने उलटून गेले। लहान मामासुद्धा मोठ्या मामाप्रमाणेच रिअल इस्टेटच्या म्हणजेच जमिनीच्या खरेदी विक्रीच्या एका बिल्डरकडे नोकरीला असल्याने त्याला कामाच्या निमित्ताने रोज रात्री घरी यायला खूप उशीर व्हायचा। असाच एक दिवस उजाडला। उन्हाळ्याचे दिवस सरून आता पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस आले होते, त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण ठाणे शहरात एक ओलसर दमट शांतता असायची। त्या रात्री मामाला नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला होता आणि घड्याळात रात्रीचे 12:30 वाजले होते। मामा जेव्हा नौपाळ्याच्या त्या परिचित गल्लीत शिरला तेव्हा त्याला आजूबाजूच्या वातावरणात एक विचित्र बदल जाणवला। गल्लीतले सगळे शेजारी गाढ झोपले होते, संपूर्ण परिसर शांत होता आणि प्रत्येक घराबाहेरील लाईट्स पूर्णपणे बंद होते। पण मामाचे पाय तेव्हा थबकले जेव्हा त्याने आपल्या घराकडे पाहिले। पूर्ण गल्लीत अंधार असताना फक्त मामाच्या घराबाहेरील बल्ब सुरू होता। एवढेच नव्हे तर घराच्या छतावरून रंगेबिरंगी लाइटिंग लावलेली होती, जणू काही घरात मोठा सण किंवा उत्सव सुरू होता। मामा चक्रावून गेला। त्याने संभ्रमातच घराच्या ओट्याकडे पाऊल टाकले आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे काळीज धाडकन गळून पडले। घराच्या त्या सिमेंटच्या ओट्यावर मध्यरात्रीच्या 12:30 वाजता एक अत्यंत सुबक, मोठी आणि सुंदर रांगोळी काढलेली होती। रांगोळीचे रंग इतके चमकदार आणि जिवंत वाटत होते, जणू काही त्या गल्लीतल्या सर्वात हुशार रांगोळीकाराने ती काढली असावी। मामाच्या पोटात भीतीचा मोठा गोळा आला, कारण वैशाली मामी गेल्यानंतर संपूर्ण परिसरात इतकी मोठी आणि सुंदर रांगोळी काढणारे दुसरे कोणीच नव्हते। त्याने थरथरत्या हाताने घराच्या लाकडी मुख्य दरवाजाला हलका धक्का दिला। दरवाजा आतून उघडाच होता। मामाने जसा घरात प्रवेश केला तशी त्याची दातखिळीच बसायची बाकी होती। त्याच्या घशातून आवाज फुटेनासा झाला, कारण समोर उभे असलेल्या लहान मामीचे रूप अत्यंत भयावह आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे झाले होते। लहान मामीने तिचे लांब सडक काळे केस पूर्णपणे मोकळे सोडले होते, जे तिच्या खांद्यावरून खाली कमरेपर्यंत विस्कटलेले होते। तिने अंगावर एक चकचकीत गडद हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती। हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या भरल्या होत्या, पण सर्वात थरकाप उडवणारी गोष्ट म्हणजे तिचे दोन्ही हात कोपरापर्यंत त्या पांढऱ्या आणि रंगीत रांगोळीच्या पावडरीने माखलेले होते, जणू ती आताच ओट्यावरून ती रांगोळी काढून आत आली होती। लहान मामी हॉलच्या मध्यभागी ताठ उभी होती। तिची मान एका कोनात कललेली होती आणि तिचे डोळे पूर्णपणे पांढरे फटक झाले होते, ज्यामध्ये बुबुळे कुठे गायब झाली होती हे समजत नव्हते। मामाने घाबरून मागे पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी लहान मामीने अत्यंत खोल, घुमणारा आणि मालवणी भाषेचा टोन असलेला आवाज काढत जोरजोरात हसायला सुरुवात केली। तिचे ते विचित्र हसू संपूर्ण घराच्या लाकडी भिंतींना हादरवून सोडत होते आणि भिंतीच्या पलीकडे झोपलेला अवघा 7 महिन्यांचा लहानगा निखिल आणि वैशाली मामीचा स्वतःचा मुलगा नयन भीतीने किंचाळत जागे झाले। त्या भयानक आवाजाने घराच्या त्या भागात झोपलेल्या आजीचीही पाचावर धारण बसली होती। लहान मामा आतून पूर्णपणे घाबरला होता। त्याच्या पाठीवरून भीतीची थंड शिरशिरी धावून गेली होती, पण विज्ञान आणि बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरलेल्या मामाने आपल्या चेहऱ्यावर अजिबात भीती दाखवली नाही। त्याने स्वतःला सावरत अत्यंत गंभीर नजर टाकून लहान मामीला विचारले, काय चाललं हे सगळं? मध्यरात्रीच्या 12:30 वाजता ही अशी नऊवारी साडी, केसांचा विस्कटलेला अवतार आणि बाहेर ओट्यावर रांगोळी काढायची काय गरज होती तुला? त्याच्या या प्रश्नावर लहान मामीने तिची मान एका झटक्यात उजवीकडे कलती केली। तिचे ते बुबुळ नसलेले पांढरेफटक डोळे मामाच्या चेहऱ्यावर खिळले आणि ती आपले ते रांगोळीच्या पांढऱ्या लाल पावडरीने माखलेले दोन्ही हात मामाच्या तोंडासमोर आणून वेड्यासारखी हसून म्हणाली, रांगोळी काढली मी, छान आहे ना? खूप दिवसांनी माझ्या आवडीचे रंग हातात आले। कशी वाटली माझी रांगोळी? तिचा तो आवाज हुबेहूब मृत वैशाली मामीचाच होता। लहान मामीच्या तोंडून हा असा परका, भीतीदायक आवाज ऐकणे अत्यंत विचित्र आणि थरकाप उडवणारे होते। या घटनेनंतर लहान मामीच्या रोजच्या वागण्यातही कमालीचा आणि अत्यंत भयानक बदल झाला होता। ती दिवसा गप्प बसायची, पण रात्रीची अचानक जागी होऊन अंधारात नखांनी भिंती खरडत राहायची। आरशासमोर उभी राहून स्वतःशीच मालवणीत बडबडायची। आपल्या अवघ्या 7 महिन्याच्या निष्पाप मुलाच्या जीवाला या मानवी शक्तीपासून मोठा धोका आहे हे समजून लहान मामाने अत्यंत हुशारीने आणि तातडीने निखिलला त्या घरापासून दूर असलेल्या दुसऱ्या घरात आजीसोबत सुरक्षितपणे सोडून दिले।
निखिलला दूर नेल्यानंतर इथे त्या बंद खोलीत लहान मामीचे ते अत्यंत विचित्र वागणे दिवसेंदिवस अजून हिंसक आणि भयानक होत चालले होते. आता तर लहान मामासाठी रात्रीचा प्रत्येक मिनिट म्हणजे मृत्यूच्या दारात बसण्यासारखे झाले होते. रात्रीच्या वेळी लहान मामाला झोपेतून कधी अचानक दचकून जाग आली तर त्याला खोलीतील हवेचे तापमान कमालीचे घसरल्याचे जाणवायचे. जसा तो डोळे उघडून समोर पाहायचा तशी त्याची भीतीने गाळण उडायची, कारण ती पोझेस झालेली लहान मामी बेडच्या बाजूला अंधारात उभी राहून आपली मान पूर्णपणे एका बाजूला वाकवून मामाच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ अवघ्या 2 इंचांच्या अंतरावर आपले पांढरे फटक डोळे मोठे करून एकटक त्याच्याकडे बघत राहायची. तिच्या त्या उघड्या डोळ्यांमध्ये मानवी भावना नसायची, फक्त एक अथांग आणि हिंसक शांतता असायची. एवढ्यावरच हा थरार थांबत नव्हता. कधी कधी तर मामी मध्यरात्री 2 वाजता तर कधी बरोबर 3 वाजता जेव्हा संपूर्ण ठाणे शहर गाढ झोपेत असायचे तेव्हा लहान मामाला दोन्ही खांद्याला धरून जोराने हलवून झोपेतून उठवायची. मामा गांगरून डोळे उघडे करेपर्यंत ती त्याचा चेहरा आपल्या रांगोळीने माखलेल्या थंडगार हातांनी घट्ट पकडायची आणि तिच्या खोल आवाजात थेट विचारायची, तुला माझी भीती नाही का वाटत रे? एवढे बोलून ती रात्रीच्या त्या प्रहरात संपूर्ण घर डोक्यावर घेईल अशा काळी चिरणाऱ्या स्वरात जोरजोरात हसायची. तिच्या या हसण्याने खोलीतील लाकडी कवाळे आपोआप हलू लागायची. या दररोज होणाऱ्या भयानक गोष्टींमुळे लहान मामा आतून पूर्णपणे खचला होता. त्याला कमालीची भीती वाटायची. पण पुरोगामी आणि वैज्ञानिक विचारांचा बोरखा पांघरलेला या समाजात आणि नास्तिक कुटुंबात तो आपली ही खरी व्यथा सांगणार तरी कोणाला? त्याला सतत वाटायचे की हा नरक कधीच संपणार नाही. एक दिवस अचानक आजीचा मला निरोप आला की आज संध्याकाळी ठीक 7 वाजता नौपाड्याच्या त्या जुन्या घरी आहे. आजीचा तो गंभीर आणि चिंतेने भरलेला निरोप ऐकून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी आणि माझ्या मावशीचा मुलगा सागर आम्ही दोघेही ठीक 7 वाजता मामाच्या घरी पोहोचलो. घरात पाऊल टाकताच तिथली भयान शांतता आणि सिंगानिया हॉस्पिटलमध्ये जळलेल्या वस्तूंचा तोच जुना उग्र दुर्गंध आम्हाला जाणवला. आजीने कोणालाही न सांगता एका नामांकित चर्चमध्ये जे भूतबाधा आणि अमानवी शक्तींना दूर करण्यासाठी प्रार्थना घेतात त्या ख्रिश्चन फादरला आधीच घरी बोलावून घेतले होते. विज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या आमच्या नास्तिक कुटुंबासाठी हा एक अत्यंत धक्कादायक निर्णय होता. त्या भयान रात्री त्या संपूर्ण घरात फक्त मी, आजी, माझ्या मावशीचा मुलगा सागर, ते फादर आणि ती पॉझेस झालेली लहान मामी असे 5च जण हजर होतो. लहान मामा आणि संजीव मामा कोणालाच या गोष्टीची कल्पना नव्हती. आम्ही घरात प्रवेश करताच आजीने अत्यंत सावधगिरी बाळगत पुढचा मागचा कोणताही विचार न करता घराचे मुख्य लाकडी दार तातडीने आतून लावून घेतले आणि त्याला घट्ट कडी लावली. आजीच्या चेहऱ्यावर एक भीती दिसत होती. तिने आम्हा दोघांना म्हणजेच मला आणि सागरला अत्यंत कठोर आणि करड्या आवाजात ताकीद दिली, काहीही झाले तरी मामीला या घराबाहेर एक पाऊलही टाकू द्यायचे नाही. हिच्या अंगात जी शक्ती आहे ती हिला पळवून नेण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघे दाराशी खंबीरपणे उभे राहा. आजीचे ते शब्द ऐकून सागरच्या काळजाचा ठोका चुकला, कारण खोलीच्या कोपऱ्यात बसलेली लहान मामी तिच्या त्या पांढऱ्या फटक डोळ्यांनी आणि विस्कटलेल्या केसांमधून आमच्याकडेच पाहत अत्यंत क्रूरपणे दात ओठ खात होती. ती सतत मालवणी भाषेतून खोल आवाजात आम्हाला तिथून चालते होण्यास धमकावत होती. त्या ख्रिश्चन फादरने आपल्या खिशातून एक खोबरेल तेलाची पारदर्शक बाटली बाहेर काढली. त्या तेलामध्ये त्यांनी चर्चमधून आणलेले पवित्र पाणी किंवा काहीतरी विशेष अर्क आधीच मिक्स करून आणला होता. फादरने बायबलमधील काही पवित्र मंत्र अत्यंत वेगाने आणि गंभीर आवाजात पुटपुटायला सुरुवात केली आणि अचानक पुढे होऊन त्यांनी त्या बाटलीतील तेल लहान मामीच्या डोक्यावर म्हणजेच तिच्या टाळूवर जोराने ओतून घासायला सुरुवात केली. ते तेल डोक्याला लावताच लहान मामीच्या शरीरात जणू आगीच्या ज्वाळा भडकल्या. तिने एका अमानवी आवाजात प्रचंड वेदनेने आणि क्रोधाने काळी चिरणारी किंचाळी मारली. त्या आवाजाने खोलीतील आरसे थरथरले. तिने आम्हाला बाजूला सारण्यासाठी अफाट ताकद लावली, पण पुढील काही सेकंदातच तिचे शरीर पूर्णपणे सैल पडले. तिचे डोळे मिटले आणि ती तिथेच जमिनीवर कोसळून गाढ बेशुद्ध झाली. खोलीत पसरलेला तो उग्र दर्प हळूहळू कमी झाला, पण वातावरणातील भीती अजूनही कायम होती. फादरने अत्यंत गंभीर चेहऱ्याने आपल्या हातातील बायबल बंद केले. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. त्याने आजीकडे पाहत अत्यंत शांत पण करड्या आवाजात सांगितले, आज रात्रीपुरती ती शांत राहील, पण तिच्या शरीरातील ती शक्ती खूप जुनी आणि अतृप्त आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता तिला ठाण्यातील आमच्या मुख्य चर्चच्या पाठीमागे, जिथे आम्ही विशेष प्रार्थना आणि शुद्धीकरण घेतो, तिथे घेऊन या. तिथेच या गोष्टीचा कायमचा निकाल लागेल. फादरचे बोलणे ऐकून आजीने सुटकेचा श्वास घेतला. रात्री उशिरा लहान मामा जेव्हा जमिनीच्या व्यवहाराचे काम संपवून थकून घरी परत आला, तेव्हा घरातील ही सगळी उलथापालथ पाहून तो थक्क झाला.
आजीने आणि आम्ही दोघांनी मामाला अंगावर काटा आणणारा तो सर्व प्रकार आणि मामीचे ते बेशुद्ध पडणे सविस्तर सांगितले. मामा सुरुवातीला नेहमीप्रमाणे चिडला, पण जेव्हा त्याने खोलीतील भिंतीवर नखांनी खरवडलेले ओरखडे पाहिले तेव्हा त्याचा विज्ञानावरील आणि नास्तिकतेचा तो बुरखा एका क्षणात फाटून गेला. मामाने अत्यंत हताश होऊन डोक्याला हात लावला आणि त्याचा आवाज थरथरायला लागला. त्याने आजवर कोणालाही न सांगितलेली स्वतःची भयंकर हकीकत आमच्यासमोर मांडली. मामाने सांगितले की गेल्या काही महिन्यात जेव्हा जेव्हा त्याला रात्री 2 किंवा 3 वाजता जाग यायची तेव्हा मामी त्याच्या चेहऱ्याच्या अवघ्या 2 इंचावर उभी राहून डोळे पांढरे करून एकटक त्याच्याकडे बघत असायची. मामाचे ते बोलणे ऐकताना माझ्या अंगावरून सरसरून काटा आला. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण ठाणे शहरावर पावसाचे काळे ढग दाटून आले होते. जणू काही निसर्गही त्या अंतिम युद्धाची साक्ष देत होता. फादरने चर्चच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या जुन्या शांत हॉलमध्ये आधीच सर्व धार्मिक तयारी करून ठेवली होती. तिथे पवित्र पाणी, बायबल आणि मेणबत्त्यांचा मंद प्रकाश पसरला होता. आम्ही सर्वजण म्हणजेच लहान मामा, मोठे मामा म्हणजे संजीव मामा, आजी, सागर आणि मी लहान मामीला धरून तिथे घेऊन गेलो. हॉलच्या विशीवर पाऊल टाकताच लहान मामीच्या शरीराने पुन्हा एकदा थरथरायला सुरुवात केली. तिचे डोळे लालभडक झाले आणि पुन्हा एकदा त्या मालवणी हेल असलेल्या भयानक आवाजात फादरच्या दिशेने पाहून दात ओठ खात शिव्या द्यायला सुरुवात केली. कारण आता वैशाली मामीचा तो अशांत आत्मा आणि चर्चमधील ती दैवी शक्ती यांच्यातील अंतिम आणि सर्वात भयानक सामना सुरू होणार होता. त्या शांत हॉलमध्ये जसे शाळेत असतात तसे एकामागे एक असे 7 ते 8 लाकडी बेंचेस ओळीत मांडलेले होते. फादरच्या इशाऱ्यावरून तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या सहाय्यकांनी पवित्र प्रार्थना म्हणायला सुरुवात केली आणि ते ड्रम्स वाजवू लागले. ड्रम्सचा तो विशिष्ट लयबद्ध आवाज जसा जसा वेग घेऊ लागला तशी लहान मामीच्या अंगातील ती सैतानी शक्ती पूर्णपणे जागी झाली. तिचा चेहरा क्रूरतेने काळा ठिक्कर पडला आणि तिने थेट शेवटच्या बेंचला म्हणजेच 7व्या-8व्या बेंचला जबरदस्त ताकद लावून एक अशी भयंकर लाथ मारली की त्या लाथेच्या प्रचंड धक्क्याने थेट पुढचा पहिला बेंच जागचा पूर्णपणे हलला. लाकडाचा तो मोठा बेंच आदळल्याचा प्रचंड आवाज झाला, पण थरार इथेच थांबला नाही. प्रार्थना चालू असतानाच अचानक लहान मामीने मान विचित्र कोनात पुन्हा वळवली. तिने एक मोठी उडी घेतली आणि कोळ्यासारखी ती थेट हॉलच्या सिमेंटच्या भिंतीवर आणि छतावर उलटी चालू लागली. तिची नखे भिंतीवर खरडत होती आणि तिच्या तोंडातून लाळ गळत होती. हॉलमध्ये फादरची प्रार्थना अगदी संथ आणि हळू आवाजात पण खंबीरपणे चालूच राहिली. फादरने आपल्या हातातील क्रॉस आणि पवित्र पाणी तिच्या दिशेने उडवत अत्यंत कडक आवाजात 2 ते 3 वेळा विचारले, कोण आहेस तू आणि या निष्पाप शरीराला सोडून का जात नाहीस? त्या पवित्र पाण्याच्या थेंबांचा अंगावर स्पर्श होताच भिंतीवर उलटी लटकलेली ती आकृती एखाद्या रानटी जनावरासारखी ओरडली. तिच्या शरीरातून एकाच वेळी अनेक माणसांचे आवाज निघत असल्याचा भास झाला. फादरने मागे न हटता आपले बायबल उघडले आणि लॅटिन भाषेतील मूळ जुने मंत्र म्हणजेच एक्झॉर्सिझमची पवित्र प्रार्थना अत्यंत मोठ्या आणि गंभीर आवाजात म्हणायला सुरुवात केली. परमेश्वराच्या पवित्र नावाने हे दुष्ट आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, या निष्पाप शरीरातून आत्ताच्या आत्ता बाहेर निघ. तुझा या शरीरावर कोणताही अधिकार नाही. त्या पवित्र शब्दांचा आणि क्रॉसचा मारा जसा तीव्र झाला तशी लहान मामीच्या शरीरातील ती अमानवी शक्ती प्रचंड वेदनेने विपळू लागली. ती स्वतःचे केस स्वतः उपटू लागली आणि तिने जमिनीवर पडलेल्या लाकडी बाकड्यांवर आपले हात पाय जोराने आपटायला सुरुवात केली. फादरने न डगमगता आपला आवाज आणखी वाढवला आणि बायबलमधील वचने वाचत थेट तिच्या समोर गर्जना केली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने मी तुला हुकूम सोडतो. तुझे नाव काय आहे ते सांग आणि या घराला नेहमीसाठी सोडून चालता हो. त्या पवित्र आणि दैवी ताकदीपुढे अखेर त्या सैतानी अस्तित्वाची शक्ती अपुरी पडली. लहान मामीचे शरीर एखाद्या विजेचा झटका बसल्यासारखे थरथरू लागले. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले आणि अत्यंत पराभूत झालेल्या वेदनेने भरलेल्या आवाजात ती ओरडली, मी वैशाली आहे, मी वैशाली आहे. तो आवाज ऐकता संजीव मामांच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. कारण ती दुसरी कोणी नसून त्यांची स्वतःची मयत पत्नी वैशाली होती, जिने लोणच्या त्रासामुळे आणि गरिबीमुळे विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. पुढे ती अमानवी शक्ती लहान मामीच्या शरीरातून अत्यंत आर्त आणि रडकुंडीला आलेल्या आवाजात बोलू लागली, मला माझ्या नयनला भेटायचंय. माझ्या नयनच्या हाताने पाणी प्यायचे आहे, तरच माझी ही तहान भागेल. तिची ती भावनिक आणि तितकीच भयंकर आर्त हाक ऐकून संपूर्ण हॉलमधील वातावरण गोठून गेले. एका बाजूला तिचे ते भीतीदायक रूप होते, तर दुसऱ्या बाजूला एका तहानलेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या मृत मातेचे ते अथांग दुःख होते. आजीला हे आधीच माहीत होते की छोट्या मामीच्या शरीरात दुसरी कोणी नसून स्वतः वैशाली मामीच वावरत आहे, म्हणून तिने आधीच खूप मोठी खबरदारी घेतली होती.
आजीने नयनला घरी न ठेवता चर्चच्या अगदी जवळच एका सुरक्षित जागी आपल्यासोबत घेऊन ती उभी होती, कारण तिला पूर्ण कल्पना होती की हा संपूर्ण भयावह खेळ वैशालीच्या मातृत्वाच्या ओळीपाशीच येऊन संपणार आहे. फादरच्या इशाऱ्यावरून आजी काही वेळातच अवघ्या 3-4 वर्षाच्या लहानग्या नयनला घेऊन त्या हॉलमध्ये आली. आपल्या पोटच्या गोळ्याला नयनला डोळ्यांसमोर पाहताच भिंतीवर कोळ्यासारखी लटकलेली ती लहान मामी एका क्षणात शांत झाली व जमिनीवर उतरली. तिच्या पांढऱ्या फटक पडलेल्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने धावत जाऊन नयनला अत्यंत कळवळून आणि मायेने आपल्या छातीशी घट्ट मिठी मारली. वैशाली मामीने आपल्या मुलाला शेवटचे पाहण्यासाठी मृत्यूलाही थांबवून ठेवले होते. संजीव मामाने थरथरत्या हाताने पाण्याचा पेला नयनच्या हातात दिला. नयनने आपल्या छोट्या हातांनी तो पेला लहान मामीच्या ओठांना लावला. नयनच्या हाताचे ते पाणी पिताच वैशाली मामीच्या तृप्त झालेल्या आत्म्याने एक सुटकेचा श्वास सोडला. तिच्या तोंडून अत्यंत शांत आवाज आला, मी जाते आता. माझ्या नयनला सांभाळा. आणि एवढे बोलून लहान मामीने जमिनीवर पूर्णपणे आपले अंग टाकून दिले. ती तिथे शांतपणे गाढ झोपेत गेल्यासारखी कोसळली. हॉलमध्ये वाजणारे ड्रम्स आता थांबले होते आणि सिंगाने हॉस्पिटलमधील औषधांचा तो उग्र दुर्गंध एका क्षणात नाहीसा होऊन तिथे चर्चमधील मेणबत्त्यांचा एक पवित्र सुवास पसरला. काही वेळानंतर जेव्हा लहान मामीला हळूहळू जाग आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे क्रूर भाव पूर्णपणे निघून गेले होते. ती नेहमीसारखी अगदी साधी आणि नॉर्मल झाली होती. तिने आजूबाजूला पाहिले आणि ती मामाला विचारू लागली की आपण चर्चमध्ये काय करत आहोत. सर्वात आश्चर्याची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यात तिच्यासोबत काय काय घडले. तिने मध्यरात्री काढलेली ती मोठी रांगोळी, खिडकीवर झालेली ती टकटक किंवा तिने बाकड्यांना मारलेली ती लाथ, यापैकी तिला काही, अगदी काहीही आठवत नव्हते. तिच्या स्मृतीतून तो भयानक काळ पूर्णपणे पुसला गेला होता. या अत्यंत थरारक आणि सत्य घटनेने आमच्या कुटुंबाला एका रात्रीत हादरवून सोडले. मित्रांनो, सुशील यांनी ही खरी कथा माझ्यापर्यंत पोहोचवली आणि मेलमध्ये शेवटी त्यांनी एक ओळ लिहिली जी वाचून माझाही थरकाप उडाला. सुशील म्हटले की ही कथा टाईप करताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येत होता. सुशील सरांनी सांगितलेली ही सत्य घटना केवळ एक भूताची गोष्ट नाही, तर ती एका आईच्या तृप्त मायेची, गरिबीच्या विळख्यात भरडलेल्या वैशाली मामीच्या आत्मसन्मानाची आणि विज्ञानाच्या अतिअहंकारात बुडालेल्या माणसांना मिळालेल्या एका जबरदस्त चपराकाची जिवंत साक्ष आहे. ठाण्याच्या त्या नौपाळा परिसरातील जुन्या घराच्या भिंती आज कदाचित बदललेल्या असतील, पण 26 वर्षांपूर्वी त्या लाकडी खिडकीच्या फटीतून एक जळलेल्या संसाराचा आणि हॉस्पिटलच्या आगीचा जो दुर्गंध आत आला होता तो आजही तिथल्या हवेत कुठेतरी जिवंत आहे. सुशील सरांनी ही कथा लिहून पूर्ण केली तेव्हा त्यांचे हात थरथरत होते, कारण काही आठवणी अशा असतात ज्या काळानुसार पुसल्या जात नाहीत. बँकेचे कर्ज, सिंगाने हॉस्पिटलची ती आग, वैशाली मामीचा तो करुण अंत आणि लहान मामीचे कोळ्यासारखे भिंतीवर चालणारे ते अकराळ विक्राळ रूप, हे सगळे अनुभवून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने शेवटी अदृश्य शक्तींचे अस्तित्व मान्य केले. या अनुभवाने आपल्याला हेच शिकवले की विज्ञान कितीही पुढे गेले तरी मानवी कर्माचा हिशोब आणि मृत्यूच्या वेळची अपूर्ण राहिलेली इच्छा कधी ना कधी स्वतःचा रस्ता शोधून काढतेच. मित्रांनो, सुशील सैंदाने यांनी पाठवलेला हा थरारक अनुभव ऐकून तुमच्याही अंगावर नक्कीच काटा आला असेल. जर तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाकडेही अशाच प्रकारचे खरेखुरे, थरकाप उडवणारे आणि सत्य घटनांवर आधारित हॉरर अनुभव असतील तर ते मला नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यात घडलेला असा एखादा अंगावर काटा आणणारा अनुभव जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची कथा खालील ईमेल ID agoribhaikatha@gmail.com वर पाठवून द्या. तुमची कथा लिहून पाठवताना तुमचे नाव, गाव आणि शक्य असल्यास ती घटना कोणत्या साली घडली याचा उल्लेख करायला विसरू नका. तुमची ओळख सांगायची इच्छा नसेल तर तुमचे नाव गोपनीय ठेवून मी तुमची ही कथा अशाच एका जबरदस्त आणि थरारक ऑडिओ स्वरूपात आपल्या चॅनलवर सादर करेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच भयानक कथेत. धन्यवाद. अघोरी